नमस्कार. 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 आपला परिचय? मी निलेश रमेशराव इंगळे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 95 29 57 17 43. बर. आता हे जे मिरची आहे तुमची, हा, हे मिरचीले पाणी यायच्या अगोदर तुम्ही पाणी ओललं होतं काय? हा, पाणी ओललं होतं. खालचं पाणी ओललं, दाण्यानं पाणी ओललं होतं. दाण्यानं. नंतर मग पाऊस आला. हा, मग त्याच दिवशी पाऊस आला. त्याच दिवशी संध्याकाळी. मग पाऊस आल्यानंतर तुम्हाला असं वाटत होतं का बा आपली मिरची आता पाणी खालचंही दिलं आणि वरचंही आलं, तिने पाणी पकडलं होतं. तर पाणी पकडणार बा. हा, हा, बरोबर आहे, असं तुम्हाला वाटत होतं. मग तुम्ही हे मार्गदर्शन घ्यायला कुठे गेले होते? अतुल देवघरे, अतुल कृषी केंद्र कविटा. कविटा. बरोबर आहे. अतुल कृषी केंद्र कविटा मध्ये गेले होते. तर माझा परिचय राहिलाय अतुल देवघरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझी फार्म अतुल कृषी केंद्र नावानं आहे. माझा मोबाईल नंबर 99 70 76 96 66. आपण एक इंगळे साहेबाच्या शेतात आलेलो आहे. तर निलेशराव, आता समजून चला तुम्ही अतुल कृषी केंद्रामध्ये आले. अतुल कृषी केंद्रामध्ये तुम्ही औषधी काय मागत होते ड्रिंचिंग साठी? औषधी तेल हे मागतो केमिकलचे. केमिकलचे जे वापरतो आम्ही ते आमचे. बरोबर आहे. मेटॅलॅक्झिन, कापर असं मागत होते. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला अशी सल्ला दिली का बा तुम्ही व्हायरस पण कमी होईल, प्लस तुमची बुरशी जे 5-6 प्रकारची बुरशी आहे, बुरशीचं प्रमाण कमी होईल, प्लस तुमचं मररोग थांबून जाईल. बरोबर आहे. याच्यासाठी आम्ही सरदार ऍग्रिकेम कंपनीचं, सरदार ऍग्रिकेम कंपनी अमरावती, ह्या कंपनीचं प्रोडक्ट न्यूट्रीट्रॅप प्लस कार्बोविटा आणि ॲग्रो स्प्रे लिक्विड वाला 3 औषध दिले. 3 औषधीमध्ये दिले. 3 औषधी दिल्यानंतर प्रति पंप 20 लिटरच्या पंपाला न्यूट्रीट्रॅप 50 मिली, कार्बोविटा 50 मिली आणि ॲग्रो स्प्रे 50 मिली, असं तुम्ही 3 औषधीचं द्रावण ड्रिंचिंग केलं. बरोबर. आता ड्रिंचिंग केल्यानंतर तुमच्या मिरचीमध्ये काय फरक आला? तिथं म्हणजे ड्रिंचिंग केल्यानंतर 4-5 दिवसात नवीन शेंडे काढले. कसे दाखवा ना शेतकऱ्याला. म्हणजे हे पा हे नवीन शेंडे आहे. म्हणजे कुठपर्यंत होती तुमची परिस्थिती त्यावेळेस? त्यावेळेची मिरची हे आपली, त्यावेळेची मिरची हे नवीन शेंडा ओळखूच येते. म्हणजे हा शेंडा 4 ते 5 दिवसात, 4 ते 5, आता 5 दिवस, 5वा म्हणजे आपण ते असं समजा का 15/8/2025 ला इथं डेमो म्हणजे तुम्ही औषधी टाकली. बरोबर आहे. आजची 20 तारीख आहे, 20/8/2025, 5वा दिवस आहे आजचा. आज 5व्या दिवसात कधी तुमची 4 ते 5 फूट वाढली. आता असं समजा कोणतं केमिकल मध्ये काम करत नव्हतं, नाही, आणि कोणतं फर्टिलायझर काम करत नव्हतं. हे झाड बघून गेलं झाड मिरची. मग त्याच्यानंतर तुम्हाला आता हे तर झाडामध्ये एवढं पिकअप आलं, पण त्याच्यानंतर जे नव्हती निघाली हे कशी तंदुरुस्त आहे. म्हणजे जसं बिमारीत असल्यानंतर, रोगात असल्यानंतर त्याची जे नव्हती निघाले पाहिजे, मिरची पुरी निपोक झाली. आता पुरी निपोक झाली. तर थोडस नव्हती तर दाखवा. म्हणजे नव्हतीचं जे प्रमाण आहे, हे नव्हती, हे किती तंदुरुस्त आहे तुमची? 1 नंबर आहे. याच्यात ते रोग आहे काय? नाही, काहीच नाही. म्हणजे ऑलरेडी फर्टिलायझर टाकल्यानंतर जो झाडामध्ये रोग येते, म्हणजे नत्र जास्त असलं तर ऑटोमॅटिक म्हणजे चुळला येत असते मिरचीवर. बरोबर आहे. पण आपल्या मिरचीमध्ये एवढी क्लिअरिटी झाली काहीच नाही. आणि याला माल पण चांगला आहे. याचा माल पण कसा लांबला, मालाही लांबला, मालाची साईज चांगली लांबलेली आहे. अजून शितातही व्हायची आहे. किती दिवस झाले तुम्हाला लागून झाला असेल गेले खूप, 1.5 महिना. दीड महिन्यामध्ये असं समजा का 8 दिवसात तुमची शितातही करायला येते. बरोबर आहे. आज झाडामध्ये 1.5 महिन्यामध्ये तुमचं असं समजून झालं का 3 फुटाची हाईट आहे. 3 फुटाची हाईट आणि घेरा चांगला घेतला. सव्वा किती फुटाचा आहे? 56 आहे. 56 म्हणजे लगभग 15 दिवसात हे भिळून जाते. 15 दिवसात भिळून जाते मिरची. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या याच्यात काही झाडं क्वचित व्हायरसचे झाड होते. तर व्हायरस बद्दल तुमचं ह्या औषधीत टाकल्यानंतर काय रिझल्ट आले तुम्हाला? 1 नंबर रिझल्ट आले. इथं दाखवतो रिझल्ट. तुम्हाला रिझल्ट पाहून घ्या तुम्ही. इथंच आहे रिझल्ट. हे झाड मी कापले होते. हे झाड समोर आहे तुमच्या. हे झाड कापले होते.
त्याने चिगोर पा कसे काढले. असं म्हणजे झाड कापून तुमचे झाडाला पान पण नव्हतं का? नाही पुरे सापा केले. टोटली नवं पान आहे. हा पुरे नवं पान आहे टोटली हे औषधच्या. म्हणजे हा जो आहे या 5 दिवसातला कलाकारी होई 5 दिवसातली. 5 दिवसाची. 5 दिवस. मग तुम्ही काही झाड असे म्हणत होते का बा मी स्प्रे पण मारला वरून. हा ते झाड तिथं आहे. हा म्हणजे तुमचं असं मत होतं का बा मी खालूनही ट्रायल केली आणि त्याच्या आगावर ट्राय केली एका झाडाच्या. वरून करून पाहिलं तर त्याच्यातली चिगुर कशी वाटते? याच्यापेक्षा चांगली चिगुर आहे. म्हणजे आजपर्यंत केमिकल मध्ये व्हायरस साठी औषध नव्हतं. नाही बरोबर आहे. हे काम करते. पण आपण जे सरदार ऍग्रीकेम कंपनीचं न्यूट्रीटॅप आणि कार्बोविटा आणि ऍग्रोस्प्रे असं औषध घेतल्यानंतर तुमचं मत आहे का बा त्याच्यामध्ये जो नवीन शुगर निघून राहिला हा साप निघून राहिला, नाही तर व्हायरसच्या झाडाला जेणेकरून त्याच्यापेक्षा खराब निघते. म्हणजे ते झाड उपळाच लागते. आता ह्या कोविडा गावामध्ये मिनिमम किती टक्के मिरची लागत होती? 90%. 90%. आता 90% मिरची लागणारवाला कविटा भाग आज ह्या व्हायरस रोगामुळे किती खतम झालं? एकदम 30% आला. बरोबर आहे. आज तुमच्यापाशी दरवर्षी म्हणजे त्या काळात मापाशी त्यावर्षी पहिले एकर बीज राहायचे हमेशा. आता मी एकरावरला कमी समजा अर्धा एकर आलो. बरोबर आहे. प्रत्येक शेतकरी 4 एकर वाला 2 एकर वाला बंद झाले. अर्धा एकर बंद झाले. कारण ह्या व्हायरसवर आजपर्यंत कोण्याच कंपनीची औषधी नाहीये. बरोबर आहे. आपण एक व्हायरस म्हणून ट्रायल नाही घेतली. आपण ते घेतली ह्या मररोग आणि बुरशीवर पाण्यासाठी घेतलं आपण. बरोबर आहे. त्याच्यामधून आपल्याला ह्या एक बेनिफिट चांगला मिळाला. ह्या अलगचा भेटला आता. बरोबर आहे. तर तुम्हाला शेतकऱ्याला आपल्या मिरची म्हणजे आपली तर राजुरा बाजार आहे, अदर भागात आहे, तर मिरची बद्दल ह्या सरदार ऍग्रीकेमचे जे ऍग्रोस्प्रे आणि न्यूट्रीटॅप आणि कार्बोविटा घेतलं याच्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगू वाटते तुम्हाला? म्हणजे त्यांना वापरायला पाहिजे. वापरून पहा एक वेळा. याचा अनुभव घेऊन पहा. मी वापरलं, मी अनुभव घेतला. तुमच्या समोर पीक आहे, झाडं आहेत, तुम्ही झाडं पोहून घ्या. आपल्या येऊन मिरची पोहून घ्या, नंतर मारा. म्हणजे तुमचं शेत रोडवरच आहे. बिनकामी औषध मारल्यापेक्षा एकदा हे औषध मारून पहा. अर्ध्या एकराची डिंचिंग 1500 रुपयात होते. काही जास्त पैसे जात नाही. जास्त पैसे जात नाही. कमी पैशात तुम्हाला 100% रिझल्ट भेटते. मला भेटले, तुम्हालाही भेटतील. त्याच्यानंतर आता जो शुगर निघाला, आज तुम्ही स्प्रे मारला याच्यावर. बरोबर आहे. आता याचे तुम्हाला 6व्या दिवशी अधिक चांगले रिझल्ट भेटेल. तुम्ही सरदार ऍग्रीकेम कंपनीचं एक फ्रेश घेतलं फ्लॉरिंग सोडण्यासाठी आणि मिरचा लांबासाठी, आणि याच्यातले बाबुल जे आहे म्हणजे हे गळण होते, हे गळण होणार नाही. बरोबर आहे. आता तर एक कंट्रोलर घेतलं थ्रिप साठी आणि एक घेतलं आपण समजा मावा तुरतेसाठी कीटकनाशक. पेगासस म्हणजे बरोबर आहे. तर अशा याच्यात तुम्हाला 6व्या दिवशी हे वेगळेच रिझल्ट भेटणार आहे. आज याच्यावर आज फवारा मारला, आता 6व्या दिवशी रिझल्ट पाहायला भेटतील. आज आपण फक्त हा जो व्हिडिओ बनवून राहिलो, एक म्हणजे जो मोररोगाचा प्रॉब्लेम आहे, हुमनेळीचा प्रॉब्लेम आहे, जमीनच्या बुरश्या आहे, याच्यासाठी न्यूट्रीटॅप कार्बोविटा खूप चांगल्या प्रकारे काम करते. आणि शेतकऱ्याचं पीक वाचवण्याकरिता एक सरदार ऍग्रीकेम कंपनीचं जे प्रोडक्ट आहे हे असं प्रत्येकानं थोडस युज करून पहा असं आमची विनंती आहे. अर्ध्या एकराला फक्त 1500 रुपये खर्च येते. 1500 रुपये अर्ध्या एकराले, आणि त्याचे 100% रिझल्ट आहेत. बरोबर आहे. काही अडचण असली तर शेतकऱ्याचा नंबर आहे आणि शेतकऱ्यासोबत तुम्ही बोलू शकता. आपल्या वावर देऊ शकता तुम्ही. वावर पोहून घ्या, नंतर फवारा मारा. तसंही काही वाद नाही. रोडवर वावर आहे, काही हरकत नाही. वावर. दादा धन्यवाद. धन्यवाद.